दुसऱ्या फेरीमध्ये आराध्य युवराज 11 आणि आरोही 11 सलामी जोडी मैदानावरती गेली आहे. निहाल आणि रुपेश गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तेजस स्वतः संघनायक येतोय. गोलंदाज ट्रॅक वरती तेजस. निहाल मात्र स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज रुपेश. पॉवर प्लेचं षटक लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक बघितलं गेलं तर दुसऱ्या साईडला ऑन साईडला वाईड इश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या दिशेने पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, गलीला क्षेत्ररक्षक आहेत. सरळ दिशेने फटका केसलाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका ज्याला म्हटलं जातं. बॉलच बॅक टू द ड्राईव्ह. इथे मात्र 2 धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र इथे सहजरित्या पूर्ण केल्यात आणि धाव फलक मात्र तापलकावरती 2 धावा लागतायत. श्री गणेश ओपन होतोय, स्वतःचं खातं ओपन करतोय. फलंदाज निहाल मात्रे सलामी जोडी आहे. स्ट्रायकर इनला खेळतोय. एक चेंडू फेस केलाय. 2 धावा झालेत. दोन्ही संघांना मात्र इथे संघर्ष करावा लागेल, सगळावं लागेल, लढावं लागेल जर हा सामना जिंकायचा आहे तर. थोडासा रनवे रिदम मध्ये अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा आपला रनवे आणि रिदम पुन्हा एकदा स्टार्ट करत असताना गोलंदाज तेजस स्वतः संघनायक. हा चेंडू मात्र हवेमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक. जजमेंट केलंय, कुठेतरी जजमेंट चुकलं होतं. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू गॅदर केलं आणि झेल टिपलाय, सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. निहाल मात्रे बॅक टू द पवेलियन. फेस करत होते फलंदाज रुपेश म्हात्रे फलंदाज बाद होतोय. सलग दुसरा धक्का. हॅट्रिक चेंडू असेल गोलंदाज तेजसचा. नवीन फलंदाज आलाय खेळपट्टीवरती गणेश. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज इंटर होतोय स्ट्रायकर एंडला. हॅट्रिक चेंडू असेल. या स्पर्धेतली मात्र अजूनही हॅट्रिक कोणी कंप्लीट केली नाहीये. इथे मात्र हा चेंडू सुरेख होता. कॉड बँडचं अपील मध्ये उत्साह मात्र खूप होता. पण फंच सांगतायत की हा चेंडू मात्र निर्धाव असेल. अष्टांच्या वर्ण चेंडू गेलाय. अपील मध्ये उत्साह तर खूप होता. एसटी रक्षकाच्याकडनं आपण बघितलं. त्याच्यानंतर एसटी रक्षक मागे थर्ड मॅन आणि फाईन लेग. नक्कीच अपील मात्र जोरदार केली होती. हॅट्रिक चेंडू होता गोलंदाज तेजसचा. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. हा चेंडू इथे मात्र फलंदाज बाद होतोय. मिडल स्टिक इथे मात्र उकडताना अजून एक धक्का बसतोय. आराध्य संघाला धक्का क्रमांक 3. गणेश मात्रे बॅक टू द डगआउट. दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच रखरखत्या उन्हामध्ये सामने आपण एन्जॉय करतोय. आमचं कॅमेरामॅन जगदीश पाटील आणि तसेच आपण जर बघितलं दुसऱ्या बाजूला जे मात्र नक्कीच त्यांच्या सहित शक्ती मात्रे 2 कॅमेरामॅन्स आणि नक्कीच एक गुणसंख्या लेखक करत असताना
नवीन फलंदाज एंटर झालाय समीर. नवीन फलंदाज एंटर झालाय स्ट्राइक एंडला. इथे मात्र एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत आराध्य युवराज 11 संघाचे. कुठेतरी पहिल्या षटकामध्येच ताव फलकावरती रोख आणि मात्र आराध्य 11 संघाला बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न करतोय आरोही 11 संघ. शेवटचा चेंडू फटका इथे सुद्धा खेळायचा होता. इथे सुद्धा कॉर्ड बँडचं अपील केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सामता होतीये. इथे मात्र जर विचार केलं गोलंदाज तेजस त्या पहिल्या चेंडूवरती तेजसने फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सलग 2 विकेट, एक निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर पुन्हा एकदा विकेट आणि त्याच्यानंतरचा मात्र हा शेवटचा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी केली आहे, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय गोलंदाज तेजस स्वतः संघनायक. मास्टर अप्रतिम संगीत. गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय प्रदीप म्हात्रे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी सुरेख केली होती. 3 षटकार त्याच्या बॅट मधनं आपण बघितले होते, तरी सुद्धा सामना तो गमावावा लागला होता कुठेतरी आरोही 11 संघाला. पण आता मात्र सुरुवात चांगली होती या संघाची. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज तेजस म्हात्रेने आणि 3 गडी सुद्धा बाद केलेत. सलामीचे 2 फलंदाज, त्याच्यानंतर मात्र 4थ्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा बाद झाला. असे 3 फलंदाज बाद झालेत. स्ट्राइक एंडला अविनाश रसाल गेलतो. इथे मात्र रनआउटची संधी असेल. थोडेसे फंबलिंग झाले, स्वतः गोलंदाज आला होता चेंडूवरती. चेंडू मात्र कुठेतरी चुकी होती त्यांच्याकडून, दुरावतोय. मिसफिल्ड झाली आणि त्याच्यानंतर लगेच ही एक धाव मात्र पूर्ण केली आहे फलंदाज अविनाश आणि समीरने. धावफलक 1 ने पुढे जाईल. धावफलकावरती 3 बाद 3 धावा, 3 गडी बाद 3 धावसंख्या धावफलकावरती झाले. षटक क्रमांक पॉवर प्लेचं दुसरं. हा चेंडू मात्र सुरेख होता, खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनच्या दिशेने, चांगले प्रयत्न होत आहेत वाईडिश लॉंग ऑनला. स्वतःच्या मात्र पूर्ण बॉडीला झेपून दिलं चेंडूवरती आणि चेंडू अडवला आणि तिथून मात्र या 2 धावा कंप्लीट करतायत समीर आणि अविनाश. धावफलक 2 ने पुढे जाईल. आता मात्र एकेरी दुहेरीने धावफलक पुढे नेत असताना हे 2 फलंदाज धावफलकावरती 2 धावा लागतायत. धावफलक पुढे जाते 5 धावा धावफलकावरती लागतायत. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे निवांत ठेवलंय या गोलंदाजांनी. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. चेंडू येते फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत, पण त्यांच्या आवाक्याच्या खूपच बाहेर असणार चेंडू. इथे येतो मात्र पहिला चौकार फलंदाज समीरच्या बॅट मधनं. तर पहिला चौकार येतोय या सत्रातील फलंदाज समीरच्या बॅट मधनं. धावफलक 4 ने पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लागतायत. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू थोडासा लांब ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा बाहेर येतोय आणि उचली सुद्धा घेतोय. या षटकातील चेंडू झाले जर विचार केले तर 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सुरेख गोलंदाजी होतीये प्रदीप कडनं सुद्धा. जर विचार केला प्रदीपने चेंडू टाकले 4 आणि धावा खर्च केल्यात त्या मात्र 7 धावा खर्च केल्यात. प्रदीप पुन्हा एकदा तयार. हा चेंडू फुल रेंजचा होता. फटका खेचून काढला कार्पेटच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 2 धावेचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, फेकी चांगली होती, पण त्याच्यापेक्षा जास्त मात्र जर बघायला गेलं 100% कमिटमेंट दिली अविनाश आणि समीरने आणि या 2 धावा मात्र पूर्ण केल्यात. धावफलक 2 ने पुढे जाते. आता मात्र डबल फिगर मध्ये धावा धावफलकावरती लागतायत. 11 धावा धावफलकावरती लागतायत. 3 गडी बाद 11 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथनं मात्र आपली दिशा बदलत असताना गोलंदाज प्रदीप आणि इथे मात्र हा फटका मात्र येतोय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी मात्र चांगली येते. एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि 2 षटकांच्या अखेर
धावा फलकावरती लागतायत. 3 गडी बाद, 12 अशी धावसंख्या. आणि विचार केला तर या षटकामध्ये प्रदीपने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या. कुठेतरी चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आरई 11 संघ. आणि 2 षटका अखेर 3 गडी बाद, 12 ही धावसंख्या. इथं मात्र आता एखाद्या कुठल्या तरी फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि खेळपट्टीवरती टिकून फलंदाजी करावी लागेल. कारण की 2 षटका अखेर 3 फलंदाज बाद झाले. जर बघायला गेलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यात धावा फलकावरती लागल्यात 12. 6.00च्या सरासरीने धावा फलकावरती लागतायत. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा येतं स्वतः संघनायक ज्याने पहिलं षटक टाकलं. 3 गडी बाद केले, 2 धावा खर्च केल्या, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. तोच गोलंदाज पुन्हा एकदा येतोय कॉमेंट्री बॉक्स एन कडनं. स्ट्राइक एंडला फलंदाज समीर बॅटची कडा घेतलीये. इथे मात्र समीर पंचांना सांगतोय की चेंडू मात्र जमिनीच्या खालून मात्र त्याचा की चेंडू जर गेला असता तर तो सांगतोय मात्र बॅट मध्ये जमिनीला घसलीये. पण इथे पंचांनी सांग विजय मास्टर समीर थोडेसे नाराज दिसतात कारण की समीरने सांगितलं चेंडू मात्र जमिनी सलग गेला म्हणजे बॅट मात्र जमिनीला क्रश आली होती. पण अंपायरने सांगितलं की फलंदाज बाद आहे. कॉड बँडचं अपील झालं आणि फलंदाज बाद झाला. तिथे मात्र चौथा धक्का बसला. आराध्य युवराज 11 संघाला धावसंख्या दापलकावरती 12. नवीन फलंदाज जगदीश फुल्लर यांचा चेंडू होता. फटका खेचून काढला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र थोडेसे वाईडिश लॉंग ऑनला मात्र जात आहेत लॉंग ऑन वरनं. आणि इथे मात्र एकच धाव मिळतीये. धाव फलक एकनी पुढे जाईल. धापलकावरती लागतायत 13 धावा. स्ट्राइक एंडला फलंदाज येतोय अविनाश. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याच्या बॅट मधून आपण अजून एखादा मोठा फटका बघितला नाही. एकच चौकार मात्र आपल्याला बघायला भेटला या सत्रामध्ये. इथे मात्र चेंडू सुरेख होता. टप्पा पडला तर चेंडूने उसली घेतली. इथे मात्र दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. रनआउटची संधी स्वतःला झोपवून दिले पूर्णपणे फलंदाज जगदीशने. आणि सुरक्षितरित्या पूर्णपणे पोहोचतोय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये. आणि या 2 धावा सुद्धा कंप्लीट होत आहेत. धापलक दोन्ही पुढे जाईल. धापलकावरती लागतायत 15 धावा धापलकावरती लागतायत. सुरक्षितरक्षण होतंय. तेवढी चांगली मात्र गोलंदाजी सुद्धा होतीये. गोलंदाजाला क्षेत्राची साथ लाभणं हा नक्कीच अनिवार्य असतं आणि तसंच कुठेतरी होताना दिसतंय. पहिल्या सामन्याच्या चुका मात्र पूर्णपणे भरून काढताना दिसतोय आरोही 11 संघ. आता मात्र केलपट्टीवरती पूर्णपणे बॅक फुटवर टाकण्याचा प्रयत्न करतोय आराध्य युवराज 11 संघाला. 15 धावा धापलकावरती स्थगित. षटकातील चेंडू झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. स्ट्राइक एंडला फलंदाज अविनाश. हा चेंडू कट करायचा होता हलक्या हाताने. बॅटची अतली कडा घेतली. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला एस्टनच्या मागे. एसटी रक्षक चेंडू मात्र गॅदर करतोय तोपर्यंत मिळते ही एकच धाव. धापलक एकने पुढे जातो. धापलकावरती लागतायत 16 धावा धापलकावरती लागतायत. शेवटचा चेंडू असलेल्या षटकातील 3ऱ्या षटकातील आणि आपल्या स्पेल मधला नक्कीच शेवटचा चेंडू असेल गोलंदाज तेजस महाद्रेचा. इथे मात्र फटका खेचायचा होता. शफल झाले होते. ऑन साइडला मात्र फटका खेचायचा होता. चेंडू थोडासा खाली राहिला. बॉडीला क्रश झाला आणि पंच सांगतायत षटक क्रमांक 3 संपन्न होतोय. गडी बाद झाले ते मात्र 4 आणि 3 षटका अखेर 4 गडी बाद. 16 अशी धावसंख्या धापलकावरती लागते ती मात्र आराध्य युवराज 11 संघाची. डीजे
आज मास्टर थांबायचे. धाबा धापलकावरती आहेत 16 धावा धापलकावरती आहेत. 3 षटका अखेर 16 धावा धापलकावरती आहेत. जर विचार केला पहिल्या षटकामध्ये तेजसने 2 धावा खर्च केल्या, त्याच्यानंतर प्रदीपने 10 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 4 धावा खर्च केल्या तेजसने आणि सुरेख गोलंदाजी करताना दिसलाय गोलंदाज तेजस म्हात्रे, ज्याने 4 गडी बाद करत असताना 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या मात्र 6 इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा देत असताना 4 गडी बाद गेले. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. गोलंदाज ट्रॅक वरती पुन्हा एकदा येतोय गोलंदाज प्रदीप म्हात्रे, ज्याने पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकलं होतं. P2चं मात्र दुसरं षटक ज्याने नक्कीच आपलं पहिलं स्पेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याला एकही यश नव्हतं मिळालं, पण गोलंदाजी चांगली होते दोन्ही गोलंदाजांकडनं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. स्ट्राइक एंडला समीर, फटका चांगला आहे. इथे मात्र पुलचा पॉवरफुल फटका लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिला षटकार येतोय या इनिंग मधला फलंदाज अविनाशच्या बॅट मधनं. डीजे मास्टर पहिला षटकार येतोय. पहिला चौकार आला होता समीरच्या बॅट मधनं, तो समीर मात्र परतला डगआउटच्या दिशेने. इथनं मात्र तिसऱ्या क्रमांकाचा म्हणजेच 1 डाऊनचा फलंदाज अविनाश अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय आणि त्याच्या बॅट मधनं मात्र आता हा येतोय षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाते. धापलकावरती लागतायत 22 धावा, 22 स्कोरबोर्ड. आराध्य युवराज 11 संघाच्या. इथून मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टिक आणि गोलंदाज मात्र बघत होते अंपायर कडे. पंच सांगतायत की हा चेंडू स्वेअर असेल, अवांतर धाव धापलकावरती ऍड होईल. इथनं मात्र 1 धाव धापलकावरती अंकित केली जाईल. 1 ने धावफलक पुढे जातो. धापलकावरती लागतायत 23 धापलकावरती लागतायत. चांगली गोलंदाजी होती, पण इथे षटकार येतोय. आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल फलंदाज अविनाशचा. इथे मात्र चेंडूला फ्लिक केला हलक्या हाताने. लॉंग लेगच्या दिशेने मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. किती चपलाईने मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. अजून 2 धावेने धापलक पुढे जाते. धापलकावरती लागतायत 25 धावा. इथनं मात्र एका कुठल्या तरी फलंदाजाला खेळपट्टीवरती उभं राहावं लागेल आणि त्याला मात्र साथ द्यावी लागेल. तर नॉन स्ट्रायकर एंडला असेल फलंदाज. नवीन फलंदाज नक्कीच आले. तर नॉन स्ट्रायकर एंडला जगदीश याने 1 चेंडू फेस केला. 1 धाव त्याच्या बॅट मधनं आली आहे. इथनं मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल अविनाश रसालला. हा फटका नक्कीच खेचायचा होता मोठा. चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलाईन स्पॉट वरून थोडीशी उचली घेतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सरळ विसावतोय. अजून एक निर्धाव चेंडूची सामना होतीये. षटकार आणि दुहेरी धावेच्या नंतर मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज प्रदीप म्हात्रे. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिटचा फटका. इथे मात्र सरळ बॅटने धावा येत आहेत, तर आडवी बॅट करायची गरज काही असा प्रश्नचिन्ह पडतो, कारण की धावा अगोदरच कमी होत आहेत. त्याच्यानंतर एक षटकार आला, दुहेरी धाव आली, निर्धाव चेंडू आला आणि त्याच्यानंतर मात्र अजून एक निर्धाव चेंडू येतोय. स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न केला अविनाशने. 4 चेंडू झाले त्या षटकातील. धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 9 धावा खर्च केल्यात, पण आता मात्र इथे चुकी होणार नाहीये. बॅटची कडा घेतलीये आणि यष्टीरक्षकाने आपलं काम पूर्ण केलंय. फलंदाज बाद होतोय. अजून धक्का बसतोय आराध्य युवराज 11 संघाला. धक्का क्रमांक 5वा
अविनाश बॅक टू द डगआउट. संकेत येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं व सांघिक 5वं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत. स्ट्रायकेड एंडला स्वदेश. इथे मात्र स्वतः गोलंदाज आला होता. एक सोपा झेल इथे उडाला होता, तो मात्र कलेक्ट करता आला नाहीये आपल्या हाताच्या पिसाऱ्यामध्ये. आणि असं वाटलं होतं की हा झेल मात्र इथे टिपतील, कारण की सोपा झेल होता. इथे मात्र झेल ड्रॉप होतोय आणि स्वदेशला मात्र इथे एक जीवदान मिळते शेवटच्या मुवमेंटला. 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. 5वं षटक सुरू आहे. एक धाव कंप्लीट सुद्धा झाली. धावफलक एकने पुढे जातोय. 27 धावा. हा चेंडू सुरेख होता. व्हेरिएशन मात्र या चेंडूवरती होतं. थांबून मात्र फटका कलेक्ट करायचा होता फलंदाज जगदीशला. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सामना होती. चांगली गोलंदाजी होती. पुन्हा एकदा त्याच लेंथ पिकअप करत असताना सुरेख चेंडू मात्र हा सुद्धा होता गोलंदाज संकेतचा. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. जर झेल धरला असता तर तो चेंडूचा निर्धाव असता. सुरेख गोलंदाजी होतीये. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, आतमध्ये येतोय. डीप स्क्वेअरला थोडीशी फंबलिंग होते, चुकी होती आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र इथे 2 धावेने होतंय. जिथे मात्र 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा होत आहेत. धावफलक दोन्ही पुढे जाताना दिसत धावफलकावरती लागतात 29 धावा. धावफलकावरती लागताना दिसत गडी बाद झाले तर 5. जवळ बघायला गेलं तर अर्धा संघ मात्र डगआउटच्या दिशेने परतलाय. आराध्य युवराज 11 संघ 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज संकेत. स्ट्रायकेड एंडला जगदीश. फुल रेंजचा चेंडू होता. इथे मात्र बॅटची खालची कडा घेतो. चेंडू जातोय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र स्क्वेअर लेग वरनं, डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल होतील. तोपर्यंत मात्र इथे 2 धावा पूर्ण झाले. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होता. कुठेतरी कॉर्डिनेशन चुकते दोन्ही फलंदाजांमध्ये. कॉल चुकतोय. स्वदेश मात्र खूप लवकरच खेळपट्टी सोडून गेले होते. स्ट्रायकेडला नॉन स्ट्रायकेड वर नक्कीच अगोदरच धावत गेले होते स्ट्रायकेड एंडच्या दिशेने, पण शेवटला नकार दिला जगदीशने आणि परतावा लागलं पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकेड एंडला. स्वदेशला संधी होती रनआउटची, थोडासा मात्र थोडं लेट आला. त्याच्यानंतर मात्र 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्या. धावफलक दोन्ही पुढे धावफलकावरती लागतायत. 31 धावा धावफलकावरती लागतायत. सुरेख गोलंदाजी होते संकेत कडनं सुद्धा. इथे मात्र हलक्या हाताने कट केलाय चेंडूला. गली रिझन मध्ये मात्र इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र एकच धाव मिळेल. षटक क्रमांक संपन्न होते. 5वं
आणि धावा धापलकावरती आहेत 32 आणि या षटकामुळे धावा खर्च केल्यात गोलंदाज संकेतने फक्त आणि फक्त 6 आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी सुद्धा या गोलंदाज संकेतने केली आहे. जरी यश नसेल मिळालं पण गोलंदाजी सुरेख होतीये आरोही 11 संघाकडनं. आणि की पहिला सामना या संघाने गमावला त्या सामन्याची मात्र पूर्णपणे भरपाई करत असताना दिसतोय, कारण की अस्तित्वाची लढाई आहे. जो जितेगा वही आगे बढेगा, कारण की इथनं जो संघ जिंकेल तोच संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेमधनं बाहेर जाताना दिसेल. दोन चेंडू झालेत, एकही धाव मात्र खर्च केली नाही, पण एक गडी मात्र बाद केलाय गोलंदाज मन्नालने. सर्व गोलंदाजाने मात्र इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये तेजसने, दुसऱ्या षटकामध्ये प्रदीपने, त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा तेजस आणि प्रदीपने सुरेख गोलंदाजी केली. त्याच्यानंतर संकेतने सुद्धा 6 धावा खर्च केल्या आणि स्लॉग ओव्हरचं षटक मात्र घेऊन येत असताना गोलंदाज मन्नाल सुद्धा मात्र पहिले 2 चेंडू सुरेख टाकतोय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मात्र काय सांगू शकत नाही. धापलकावरती धावा आहेत 32. हा चेंडू इथे मात्र इनफिल्डचा वर्ण केले, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत तिथे मात्र एकच धाव मिळेल. फलंदाज स्वदेशला डावकुराचा फलंदाज आहे. नवीन फलंदाज इंटर झालेत खेळपट्टीवरती. पप्पू उजव्या हाताचा हा फलंदाज असेल. डावकुर हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज नक्की क्षेत्ररक्षकांमध्ये बघायला गेलं तर डोकेदुखीचं काम, कारण की वारंवार क्षेत्ररक्षकामध्ये बदल करायला लावतं. इथनं हा चेंडू सुरेख डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. एक्सटेंड डिलिव्हरी, नक्कीच आतमध्ये सुद्धा चेंडू आला होता. निर्धाव चेंडूची सामना होती. 4 चेंडू झालेत आणि फक्त एक धाव खर्च केली आहे गोलंदाज मन्नालने. 5वा चेंडू, फटका चांगला आहे, गॅप शोधलीये आणि चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं जातोय. वाईड डिश लॉंग ऑन क्लिअर करतोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. ऑनलाईन क्षेत्ररक्षक आहेत. वाईड डिश लॉंग ऑन, मात्र गॅप मात्र खूप मोठी होती. त्या गॅप मध्ये चेंडू मात्र बाहेर गेला. सीमा रेषा मात्र ओलांडली चेंडूने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. थोडस आता मात्र बदल केले या शेवटच्या चेंडूवरती गोलंदाज मन्नाल. इथे मात्र हा सुद्धा फटका सुरेख होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न,
फेकी थोडीशी खराब येते पण कलेक्टिंग सुरेख होती कडनं आणि एकच धाव मिळेल इथे आणि एक धावेने इथे मात्र 6 षटकांचा खेळ संपन्न होतोय आणि या षटकामुळे सुद्धा धावा खर्च केल्या गोलंदाज मनालने फक्त आणि फक्त 6 आणि स्लॉग ओव्हरचं षटक या दोन गोलंदाजांनी कसं टाकायचं याचं उत्तम उदाहरण दिलं आणि त्याच्या अगोदर सुद्धा मिडल ऑर्डर आणि त्याच्यानंतर बघायला गेलं पॉवर प्लेचं जे गोलंदाजी होती तेजस आणि प्रदीप कडनं आपण बघितली सुरेख गोलंदाजी झाली सर्वांकडनं सर्वांचं कौतुक करेल आणि फक्त धावा फलकावरती लागल्या आहेत 38 धावा फलकावरती लागल्या आहेत आणि 39 धावेचं इथं लक्ष ठेवलंय आराध्य युवराज 11 संघाने आरोही 11 संघासमोर हे दोन संघ मात्र पराभूत झाले पहिल्या सामन्यात अस्तित्वाची लढाई नक्कीच दोन्ही संघांची असेल जो संघ हारेल तो संघ या स्पर्धेच्या बाहेर आणि जो संघ जिंकेल तो संघ मात्र आपलं अस्तित्व टिकवेल या स्पर्धेमध्ये अजूनही एका सामन्यासाठी आणि इथनं जर बघायला गेलं 38 धावा झाल्यात 39 धावेचं लक्ष असेल मी इथेच थांबतोय तुम्ही कुठेही जाऊ नका या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मालगावचा एक गोड आवाज इम्प्रेसिव्ह कॉमेंटेटर आमचे जवळचे मित्र बागी सदा म्हात्रे यांना एकोणचाळीस धावसंख्या आता कंप्लीट कराव्या लागतील. बघितलं गेलं तर निहाल खूप स्वस्तामध्ये बाद झाले जे किल्ल्याचे शिलेदार होते कॅप्टन होते. त्याच्यानंतर रुपेश लवकरच बाद झाले. एकही धावसंख्येचं दोघांचं योगदान नव्हतं. थोडंसं धावसंख्या अविनाशच्या बॅटमध्ये आपण बघितलं एक षटकार बघितला 2 दुहेरी एक एकेरी धावसंख्या बघितली. समीरच्या बॅटमध्ये आपण बघितलं धावसंख्या 8 आणि त्याच्यानंतर जगदीशचे योगदान राहिलं फक्त 6 धावसंख्येचं. असा नक्कीच पहिल्या षटकाचा पूर्णपणे ॲनालिसिस 39 धावसंख्या आता कंप्लीट करावा लागतील. कंपल्सरी का कारण कंपल्सरी चेसिंग आणि या स्पर्धेचा नियम की कंपल्सरी ड्रेसिंग सुद्धा तुम्हाला कंपल्सरीच आहे. 39 धावसंख्येचं लक्ष खांद्यावरती ही जिम्मेदारी ठेवून तेजस म्हात्रे कॅप्टन आहेत या टीमचे आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात वैभव मडवी उर्फ पप्पू. पहिले षटक हाताळण्यासाठी त्या ठिकाणी पप्पू म्हात्रे यांचा विचार केला गेला आहे. पप्पू म्हात्रे खूप काळ नक्कीच बघितलं गेलं तर पहिले षटक सातत्याने आपण बघितलं गेलं तर पप्पू म्हात्रेकडे नसतो परंतु ही स्ट्रॅटेजी असेल. बॉल तयार ओ द विकेट. पहिलाच बॉल खेळण्याचा नक्कीच ऑन साईडला होता परंतु फुल्लर लाईन चेंडूचा फायदा उचलू शकले नाही. समीर म्हात्रे होते त्या ठिकाणी. जे समीर म्हात्रेचं पहिल्या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन राहिलं होतं आणि अखेरकार आपण बघितलं गेला तर पहिला बॉल इथनं निर्धाव फेकत असताना पप्पू म्हात्रे. बॉल तयार यावेळेला ऑन साईडला आणि सुरेख झेल. वॉट अ कॅच. रुपेश म्हात्रेच्या हातामध्ये ही कॅच आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला ट्रान्स बदलला नटराज स्टाईलने त्यांना खेळायचं होतं. अगदी 21 सेंटीमीटर हल्ले नाही आणि या मॅचची गोल्डन विकेट इथनं कॅरी करत असताना कॅप्टननं परतवलं जातं मैदानाच्या बाहेर आणि 0 आकड्यावरती हा पहिला किल्ल्याचा शिरदार मैदानाच्या बाहेर. जिवंतपणे स्वर्गाची हवा नक्कीच आपल्याला घ्यायची असेल तर कारल्याला जा. एकविरा मातेचं सुमधुर संगीत शोर या डीजे मंडप अँड डेकोरेटर्स नक्कीच त्यांचे प्रोप्रायटर
प्रतीक म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे आणि त्याच्या समवेत नक्कीच ऋतिक म्हात्रे नक्कीच या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारचं कार्य तेही करतात. यावेळेला ऑन साईडला फक्त ट्रान्स बदलला, नटराज स्टाईनने हा फटका पुल केला त्या ठिकाणी, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सी मारेच्या पार हा चौकार. फलंदाज बाद झाले बघितलं गेलं तर तेजस, त्याच्यानंतर गेले संकेत. आणि टेक्निकल क्रिकेट काय असतं ना, हे संकेतने सातत्याने आपल्याला बॅटिंगवरती असताना दाखवलंय. आता टेक्निक बघितली गेली, ट्रान्स बदलला गेला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा चौकार सुद्धा. बॉल तयार संकेतसाठी. हा बॉल बघितलं गेलं तर बॉटम हँडचा वापर डीपमध्ये मिड विकेटला पप्पू म्हात्रे होते त्या ठिकाणी. उचलता दुसऱ्याचा प्रयत्न, इथं फंबल झाल्यानंतर लगेच संधी. या संध्यांचं सोनं कसं करावं ना, हे संकेतला सहजरित्या नक्कीच इथनं माहिती आहे. कॉर्डिनेशन कन्व्हर्जन क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. कॅपिटल्स आणि पप्पू म्हात्रेसाठी सुवर्ण संधी. लागोपाठच्या 3 विकेटसाठी प्रदीप मडवी यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. हे कॅश प्राईज लावलं गेलेलं आहे. बॉल तयार. यावेळेला पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक निखिल मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी. ज्या अर्थाने नक्कीच विराट कोहली 30 सर्कलमध्ये ज्या प्रकारे फिल्डिंग करत असतात ना, तशाच प्रकारे फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली, चपलाही पाहायला मिळाली. परंतु तेवढंच गुड रनिंग बिटवीन द विकेटने एक चिकी सिंगल इथनं कंप्लीट होत असताना आणि इथं धावपलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 7 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट, 7 रन ऑन बोर्ड. टीम त्या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते, लक्ष होतं त्या ठिकाणी 39 धावसंख्येचं. लास्ट बॉल टू गो. संदीप म्हात्रे आमचे समवेत जुळले गेल्यात आणि त्यांचं ही मनपूर्वक स्वागत. बॉल तर यावेळेला पप्पू मडवीसाठी हा बॉल पडल्यानंतर थोडासा ट्रान्स बदलला गेला पप्पूने, कारण त्यांना बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचं होतं. ज्या 30 सर्कलच्या रेस्ट्रिक्शनमध्ये नक्कीच जे फिल्डर ऑन साईडला आणि ऑफ साईडला आपण लॉंग ऑफला बघितले गेले, अगदी गॅप त्यांना शोधायची होती, ती गॅप शोधली गेली नाही. अखेरकार हा षटक 7 या धावसंख्येचा आपण बघितला गेला. 1 विकेट तेजस मात्रे सुद्धा बळी पडला गेला या षटकामध्ये, जिथे गोलंदाज होते पप्पू. आणि थोडासा टाइम आपल्याकडे नक्कीच असेल, तोपर्यंत जाऊया आपण शौर्य डीजेकडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. आदित्य आरोही 11 चे पॅकर्स, नक्कीच प्रदीप मडवी यांचं गुणगान गाणारं हे संगीत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर फक्त 7 धावसंख्या. गणेश म्हात्रे आता बॉलिंग ट्रॅकवरती, मॅन्डेटरी पॉवरचं P2चं हे षटक हाताळण्यासाठी. सुंदर नगरी, अगदी निसर्गाच्या रम्य खुशीत वसलेलं हे परशुराम मामा क्रीडांगण, जे नक्कीच द्वारली गावाची अद्यापर्यंत शान मर्यादा सांभाळून ठेवली आहे. कारण गावाला क्रीडांगण असणं खूप गरजेचं आहे. अनेक साऱ्या गावामध्ये पाहतो की नक्कीच क्रीडांगणाची सोय नाही आहे. त्याच्यामुळे आज ही 2 गावं मिळून एकजूटपणा का असते ना, ती या प्रीमियरची लीगच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. मला गणेश म्हात्रे त्या ठिकाणी पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने डिफेन्स केले गेलं. संकेत बॅट्समन होते स्ट्रायकर एंडवरती आणि धावसंख्या आता 1 निवडते, जिथे लक्ष होतं 39 धावसंख्येचं. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. गणेशला आणलं गेलं, कारण गणेशची बॉलिंग लेन जर तुम्ही बघितली गेली तर सातत्याने तो ऑफस्टिकवरती चेंडू मात्र पिच करत असतात. पहिला बॉल सुद्धा ऑफस्टिकवरती आला. संकेत होते त्या ठिकाणी, त्यांना फेस गेली. 1 धावसंख्या आली. धावसंख्या आता 1 गडी बाद 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं आता पद्धतीने सजवलं जाते. लॉंग ऑफ आणि डीपमध्ये वाईडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षक. यावेळेला पप्पू मडवीसाठी हा बॉल व्यवस्थित बॅटवरती नाही, त्या ठिकाणी वळतात. मॅडी केन इथे होते त्या ठिकाणी, उचलतात फेकतात, तोपर्यंत फक्त सिंगल. 10 धावसंख्येवरती आता धावपलक पोचलं गेलंय. 29 धावसंख्या अजूनही बनवाव्या लागतील. बघितलं गेलं तर संख्येच्या बॅटमध्ये 1 चौकार आला. वैयक्तिक धावसंख्या जर बघितली गेली तर तो 7 या आकड्यावरती खेळतोय. पप्पूने सुद्धा 2 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान या मॅचमध्ये आपल्या टीमसाठी दिलंय. पाहतो यार संख्येसाठी हा बॉल मिड ऑफला क्षेत्ररक्षक निखिल मात्र डायरेक्ट हिटचा आता प्रयत्न झाला असता, परंतु कलेक्टिंग थोडीशी खराब. कलेक्ट जर आधी झाला असतं ना तर डायरेक्ट हिटचा नक्कीच त्याने प्रयत्न केला असता, कारण डायरेक्ट हिटसाठी नक्कीच संबोधला जातो निखिल मात्रे, म्हणून 38 सर्कलमध्ये असतात. क्षेत्ररक्षण सुद्धा खूप सुरेख आहे त्या ठिकाणी निहालचं, आणि निहाल मात्रे हा बॉल इथनं अडवत असताना यावेळेला उचलायचा प्रयत्न होता, पडल्यानंतर काहीसा हाईट फॅक्टर जास्त.
हीच शैली राहते. कारण ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर हाईट फॅक्टरचा आपण गोलंदाजीवरती असताना जास्त उपयोग करतो ना, तेव्हा जास्त रूम खेळाडूंना मिळत नाही आणि तोच रूम न मिळू देता वैभव मडवीला इथं बीट केला जातो, तो म्हणजे गणेश म्हात्रे यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित. आता फटका चांगल्या ऑन साइडला फक्त दिशा दिली. समीर मात्र वळता चेंडू खाली बॅकवर्ड स्क्वेअर गेला, खूपच वेगाने आउटफील्ड फास्ट होती आणि बॉल पाहता पाहता समीर मात्रेला बीट करून बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. वैभव मडवीचा तडाखा हा चौकार. संख्या 14 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. बहुत यार अजून एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला टर्न केला, चेंडूला डीप मध्ये मिड विकेटला टप्पा घेतल्यानंतर अडवू शकते का, पण तो टप्पा घेतल्यानंतर आधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, आता मिड विकेट क्षेत्र निवडलं गेलं आणि बॉल टप्पा घेतल्यानंतर मिड विकेट सी बारेशे पार. हा लागोपाठचा दुसरा चौकार. 18 या आकड्यावरती आता पोहोचली गेली. 39 धावसंख्येचं लक्ष होतं. पहिल्या मॅच मध्ये परास्त झाली टीम. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर टीम त्या ठिकाणी आरोही 11 थोडीशी नाराजी नक्कीच प्रदीप म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती होती, कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली. त्याच्यानंतर नाराजी होती. प्रथम असेल, त्याच्यानंतर तेजस असेल, अजून संदीप असेल, रोहित असेल त्या ठिकाणी, कारण पहिल्या मॅचमध्ये परास्त झाल्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये जिंकण्याचे स्वप्न मात्र गाठून 39 धावसंख्येचं एक छोटंसं लक्ष मात्र इथनं ठेवलं गेलं आणि आता 18 धावसंख्या 2 षटकांच्या नंतर झाल्यात, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती डेफिनेटली थोडासा हॅपीनेस तर असेलच. कारण या मॅचमधने नक्की जो पुढे सरकेल तो उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु या मॅचमधनं जो परास्त होईल ना, तो आजच्याच या दिवसामध्ये मात्र आपल्या घरचा रस्ता जरूर पकडेल. परंतु या मॅचमध्ये अजूनपर्यंत जिवंतपणा ठेवला असेल तर या मॅचमध्ये ना आता टीम आराध्य आरोही 11ला आराध्य युवराज 11 या टीमला नक्कीच मेहनत करावी लागेल. मित्रांनो, ज्या प्रकारे आपण हातातल्या उंजळीमध्ये पाणी घेतो, काही थेंब जमिनीवरती पडतात आणि काही थेंब आपल्या उंजळीमध्ये राहतात. खऱ्या अर्थाने जमिनीवरती पडलेल्या पाण्याच्या थेंबाकडे तुम्ही पाहू नका, जो उंजलीमध्ये पाणी राहिलं ना त्याच्यामध्ये आपली तहान भागवा आणि पुढे चालत राहा. तशाच प्रकारे या मॅचमध्ये ना जर आत्ता अजून कस जर निर्माण करायची असेल ना, तर सेकंड स्पेलमध्ये पप्पू म्हात्रे याला इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळावी लागेल. बहुत यार संकेत आहे त्या ठिकाणी. बॉटम मॅनचा वापर टेक्निकल क्रिकेट, आता तुम्हाला आठवण झाली असेल सोमनाथ राणे यांची, कारण अशाच प्रकारे ते टेक्निकल क्रिकेट खेळत असतात. त्याच्यानंतर हृदयनाथ रसाळ असेल, असे टेक्निकल क्रिकेट खेळणारे ना खेळाडू तुम्हाला खूप कमी पाहायला मिळतात. कारण बॉटम हँडचा सुरेख वापर, त्याच्यानंतर गोलंदाजाची गती पीक करणं, त्याच्यानंतर शॉट सिलेक्शन करणं, या गोष्टी क्रिटिकलिटी 3 मुवमेंट आपल्याला क्विकली कराव्या लागतात आणि तीच क्विक मुवमेंट आपल्याला संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैभव मडवीसाठी हा बॉल इनफिल्डच्या बाहेर, निखिल म्हात्रे फील्ड करतात त्या ठिकाणी. ती बीट झाल्यानंतर समीर म्हात्रे यांचा बॅकअप पाहता पाहता अगदी बघितला गेलं तर सहजरित्या या 2 धावसंख्या कंप्लीट होतात. धावसंख्या आता 2नी पुढे सरकेल. 21 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्या अर्थाने नक्कीच हे 2 बंधुराचे मैदानाच्या आतमध्ये उतरतात ना, की त्यांची बॉडी लेंथ सेम आहे आणि कॅप परिधान असल्यामुळे काहीसे चेहरे ना ओळखणं थोडंसं कठीणाईचं असतं. निहाल मात्रे होते त्या ठिकाणी, माफ करा, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न हुकला. त्याच्यानंतर बॉल बॅकअपला त्या ठिकाणी पप्पू म्हात्रे यांचा बॅकअप, कोणत्याही प्रकारची चुकी नाही आणि तोपर्यंत जर बघितल्या गेल्या तर अजून लागोपाठच्या या 2 धावसंख्या 23 या आकड्यावरती आता पोहोचली गेली. लक्ष होतं 39 धावसंख्येचं आणि आता बघितलं गेलं तर समीकरण त्या ठिकाणी उरलं गेलं, ते म्हणजे 16 धावसंख्येचं. बॉल शिल्लक असेल 21 बॉल 16 धावसंख्या कंपल्सरी तुम्हाला बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये ना 2 डॉट चेंडू जर आले ना तर कदाचित थोडासा कमबॅक पप्पू म्हात्रे करू शकतो. बहुत यार पप्पूसाठी, पप्पू इथनं बघितलं गेलं तर वेट अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. आधी बघितलं गेलं, वाट पाहिली गेली, त्याच्यानंतर वाट लावली गेली. बॉल जाईल डीप, थर्डमॅन सी मारायच्या पार. पप्पू मडवीच्या बॅटमधनं हा तिसरा चौकार. कॉन्फिडन्स मनामध्ये आला की सेकंड मैच आपल्याला जिंकायची असेल तर चांगली कस इथनं काढावी लागेल. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, ही हौसलों से उडान होती है. तशाच प्रकारे बघितला गेला तर हा इथनं हौसला इथनं दाखवत असताना पप्पू मडवी आता इज ऑन फायर नावाने त्याच्या बॅट बंद चौकारानंतरचा हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारायच्या पार येतो हा फ्लॅटेस्ट स्ट्रोक षटकार. नक्कीच द्वारली गावातून कोण
अतिष्ठित व्यक्ती जर आले असेल ना तर व्यासपीठावरती येऊन तुम्ही असं नसतं व्हायचंय. तुमचंही मनपूर्वक स्वागत. धावफलक पोहोचलं गेलं 33 या आकडावरती. त्या ठिकाणी आपण चेंडूंचा विचार जर केला तर शेवटचा बॉल असेल, लास्ट बॉल टू गो. शेवटचा बॉल त्या ठिकाणी शिल्लक असेल. 39 धावसंख्या बनवायच्या होत्या. 33 धावसंख्या तुम्ही आता टीमच्या टोटलमध्ये पाहतात. म्हणजे अजून विचार केला गेला तर एक मोठ्या फटक्याची अद्यापर्यंत गरज असेल. 6 धावसंख्या इथनं बनवाव्या लागतील. यावेळेला मॅच फिनिश होईल का, परंतु बघितलं गेलं तर काहीसा बॉर्डर लाईनच्या आधी हा चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. पप्पू मडवीच्या बॅटमधनं हा चौकार आलाय आणि विजयाच्या समीत आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच टीम आरोही 11. इज अप्रतिम संगीत. छकड्यांचा वेळ तर नक्की सर्वांनाच असतो. कल्याणमधून नक्की सातारा पुन्हा हा प्रवास करणं तेवढासा सोपा नसतो. मॅडिकेने आल्यात फक्त 2 धावसंख्येची गरज. सुंदर चेंडू नक्कीच पडल्यानंतर काहीसा इन स्विंगर तुम्हाला पाहायला मिळाला. फिंगर मोल्ड करत असताना बॉल जेव्हा पडला गेला ना तेव्हा बघितलं गेलं तर वळण घेतलं चेंडूने. संकेतची विकेट नक्कीच घेतली गेली त्या ठिकाणी मॅडिकेने. आणि षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी 4थं प्रगतीपथावरती आहे. फक्त 2 धावसंख्येची गरज. 37 धावसंख्या नक्कीच स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात. फक्त 2 धावसंख्या इथनं बनवणं बाकी असेल टीम आरोही 11. चांगला चेंडू पिच केला. संकेत बाद झालेत. वैयक्तिक विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारे ते खेळले गेले. अजून एक इन स्विंगर, परंतु बघितलं गेलं तर फाईन लेगच्या अगदी जवळून हा बॉल डीप फाईन लेग सी मारीच्या पार विजयाचा चौकार इथनं लगावत असताना प्रथम म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार आणि पुढे सरकते टीम आरोही 11.